हॅलो, कशा आहात सर्वजण? तर आज मी बनवणार होती पावभाजी. कारण मी जे जेवण बनवते ना, ते माझ्या घरच्यांना खूप आवडतं आणि त्यांचं असं काहीतरी असतं, की काहीतरी वेगवेगळं बनव. त्यामुळे आज बनवायला घेतली होती पावभाजी आणि मस्तपैकी बटाटा वगैरे कट केला, फ्लॉवर घेतला, वाटाणा घेतला आणि बीट घेतलं कलरसाठी आणि कुकर तर काही मला लावता येत नाही, त्यामुळे तो आईकडून लावून घेतला. मस्तपैकी ते सर्व शिजवून घेतलं. तर बघू शकताय आधी किती क्लीन होतं ना, आता मी सर्व पसारा करून ठेवलाय. पण घरच्यांचं असतं किती पण राडा कर, पण बनवून दे आम्हाला. त्यामुळे भारी वाटतं जेव्हा आपण बनवतो आणि आवडीने खाणारीच तेवढी लोकं असतील ना, तर बनवायला पण काही वाटत नाही. आणि मला अशा नवीन-नवीन रेसिपी ना गावी गेल्यावर बनवायला खूप आवडतात. त्यामुळे त्यांना पण माहीत आहे, त्यामुळे ते आणून देतात आणि माझं काम राहतं की बनवायचं. तर ते बोलतात की तुझ्या हाताला टेस्ट आहे, त्यामुळे मी तेवढंच आवडीनं पण बनवत असते. तर इकडे मी बनवायला स्टार्ट केलेलं. बघू शकताय तुम्ही भाजी वगैरे मस्तपैकी शिजवून घेतली. त्यानंतर मग तेलामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे टाकलं. त्यानंतर इकडे आमचा घरचाच मसाला टाकला आणि मस्तपैकी ते तेलात परतून घेतलं आणि त्यानंतर ही अशी जी आपण बॉईल करून घेतली होती ती भाजी ॲड केली आणि त्याच भाजीमधलं राहिलेलं जे पाणी होतं ते आता ह्यामध्ये ॲड करणार आहे. आणि माझ्याकडे ना त्यामध्ये टाकायला तूप नव्हतं किंवा बटर नव्हतं, त्यामुळेच मी घरचं लोणी थोडं ॲड केलं आणि अशी माझी पावभाजी तयार आहे. आणि ही टेस्ट करून सांगायला पण माझे घरचे तयार नव्हते. म्हणत होते, "तू सांग." आणि माझं असं चाललेलं की मी बनवलंय आणि मीच सांगू काय? तरी पण मी दिली आणि मीच माझ्या पावभाजीची तारीफ केली. अशा प्रकारे खूप छान झालेली. तर भेटूया आपण नेक्स्ट